मित्रांनो, एखादा इलेक्ट्रिक डायपोल आपण एक्सटर्नल फील्ड मध्ये ठेवला तर त्यावरती फोर्स ऍक्ट होतो का? का फक्त टॉर्क ऍक्ट होतो? त्या टॉर्कमुळे किंवा त्या कपलमुळे तो डायपोल सतत रोटेट होतो का? आपल्याला तो डायपोल रोटेट करता येतो का? रोटेट करायचं असेल तर वर्क डन करावं लागतं का? आणि आपण केलेलं वर्क हे पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोअर होतंय का? मित्रांनो, या सगळ्या प्रश्नांची चर्चा आज आपण या आपल्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर चला, रेडी? इट इज व्हॉट पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ डायपोल इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. मित्रांनो, चला घेऊयात आपण एखादी फील्ड जी युनिफॉर्म आहे, जिचं इंटेन्सिटी ई आहे. लेट अस कन्सिडर दॅट आवर डायपोल whose charge is q and length is 2l. Its dipole moment is capital P. This dipole is placed such that its dipole moment makes an angle theta with the direction of E. In this case, the charges experience force. Value or magnitude of the force acting on the charge because of this electric field is charge into intensity. म्हणजे Q into E असा तो फोर्स असेल. पण फोर्स वेक्टर क्वांटिटी आहे. पॉझिटिव्ह चार्ज वरती जो फोर्स ऍक्ट होतो त्याचं डायरेक्शन असतं इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनला, आणि निगेटिव्ह चार्ज वरती जो फोर्स ऍक्ट होतो त्याचं डायरेक्शन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. याचा अर्थ असा आहे की दोन इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ऍक्ट होतात. जर एकाच बॉडीवरती दोन इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ऍक्ट होत असतील तर नेट फोर्स तो झिरो, अँड देअरफॉर net force acting on the dipole in external electric field is equal to 0. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. काय की इलेक्ट्रिक डायपोल वर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जो नेट फोर्स असतो तो असतो 0. आता मग या दोन फोर्सेस कडे बघा. हे दोन फोर्सेस आहेत, मॅग्निट्यूड त्यांची इक्वल आहेत, पण त्यांची लाईन ऑफ ऍक्शन डिफरंट आहे. Equal and opposite forces acting on a body at different lines of action, then they form couple, and couple produces purely rotational motion. If this dipole is now left free, then due to the couple acting on the dipole will be rotated in clockwise direction such that dipole moment of this dipole will be in the direction of external electric field. This is what we call as an equilibrium condition. This is what we call minimum potential energy condition. मग हा डायपोल जर मला रोटेट होऊ द्यायचा नसेल तर एक्सटर्नल एजन्सीला कामाला लावलं पाहिजे. मग एक्सटर्नल एजन्सीना किती टॉर्क अप्लाय केला पाहिजे? जेवढा या इलेक्ट्रिक फील्डना अप्लाय केलेला आहे तेवढाच. आणि मला हा डायपोल विदाउट अँग्युलर ऍक्सलरेशन जर रोटेट करायचा असेल, तो θ1 पासून θ2 ना रोटेट करायचा असेल तर टॉर्क लावावा लागेल. आणि इफ आय एम अप्लाइंग टॉर्क अँड देयर इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट, देन वी विल से दॅट वर्क इज डन. मग वर्क डन किती होणार? त्यासाठी मला कुठली तरी एक सिच्युएशन कन्सिडर करावं लागेल. लेट अस कन्सिडर दॅट डायपोल इज मेकिंग अन अँगल थीटा विथ द डायरेक्शन ऑफ ई. मग या सिच्युएशन वर इलेक्ट्रिक फील्ड मुळे डायपोल वर ऍक्ट होणारा टॉर्क किती? तो आहे पीई साइन थीटा. या टॉर्क मुळे डायपोल हा क्लॉकवाइज रोटेट होणार आहे. To neutralize this torque, I need to apply the torque in opposite direction but with same magnitude. म्हणून external torque is equal to PE sin theta. External torque PE sin theta जर मी अप्लाय केला तर there will be displacement but without angular acceleration. आणि तेच तर आपल्याला पाहिजे असतं. डिस्प्लेसमेंट तर पाहिजे परंतु अँग्युलर ऍक्सलरेशन नको. म्हणून मिनिमम टॉर्क अप्लाय किती करायचा? पीई साइन थीटा. चला आपण हा पीई साइन थीटा टॉर्क अप्लाय करू, जेणेकरून हा डायपोल आता छोट्याशा अँग्युलर डिस्प्लेसमेंटला डिस्प्लेस होईल. किती डिस्प्लेसमेंट? लेट डी थीटा डिस्प्लेसमेंट. म्हणजे डिस्प्लेसमेंट झालं बिकॉज ऑफ एक्सटर्नल टॉर्क झाले. याचा अर्थ वर्क डन. आणि ते वर्क डन किती? मग वर्क डन असेल एक्सटर्नल टॉर्क इनटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. पण एक्सटर्नल टॉर्क किती घ्यायचा? थीटा पोझिशनचा काय घ्यायचा का थीटा प्लस डी थीटाच्या पोझिशनचा घ्यायचा का θ1 च्या θ2 च्या पोझिशनचा घ्यायचा? नाही, आपण आर्बिट्ररी चूज केले थीटा तर थीटाचा. मग या डी थीटाचा काही परिणाम नाही का? नसतो, कारण साइन व्हॅल्यू ऑफ थीटा आणि साइन थीटा प्लस डी थीटा यांचा काही फारसा फरक पडणार नाही, कारण डी थीटा इज व्हेरी स्मॉल.
हा जो अँग्युलर डिस्प्लेसमेंट घेतलाय आपण तो खूप छोटा आहे, म्हणून एक्सटर्नल टॉर्क डिफरंट असणार नाही. चला तर मग एवढ्या छोट्याशा डिस्प्लेसमेंट साठी किती वर्क डन करावं लागलं? वर्क डन विल बी व्हेरी स्मॉल. मग ते स्मॉल वर्क डन असेल तो एक्सटर्नल ऍट थिटा पोझिशन इनटू डी थिटा. मग आता या एक्सटर्नल टॉर्क ऍट द थिटा पोझिशनची व्हॅल्यू किती ती आपल्याला माहिती आहे, ती आहे पीई साइन थिटा. देअरफॉर work done for small angular displacement will be equal to P sin theta into d theta. थीटा हा बदलणार आहे म्हणजे साइन थीटा बदलणार आहे, म्हणून घ्यावं लागतं आपल्याला इंटिग्रेशन. सो टू डिटरमाइन टोटल वर्क डन वी नीड टू टेक इंटिग्रेशन विदिन लिमिट थीटा 1 to theta 2 and therefore work done is equal to integration of P sin theta d theta within the limit theta 1 to theta 2. So here work done will be tau external at theta position within the limit theta 1 to theta 2. Now here tau external is p sin theta, पण p आणि कॉन्स्टंट, चला त्यांना इंटिग्रेशन साइनच्या बाहेर घ्या and therefore total work done will be pe integration of sin theta d theta within the limit theta 1 to theta 2. पण इंटिग्रेशन ऑफ साइन थीटा डी थीटा हे असतं मायनस कॉस ऑफ थीटा and therefore total work done will be PE minus cos theta within the limit theta 1 to theta 2. If we replace theta by upper limit and lower limit, then we will get work done is equal to dipole moment intensity into cos of theta 1 minus cos of theta 2. So this is the work done in rotating the dipole from angle theta 1 to theta 2. This much work will be stored in the form of potential energy. Therefore, potential energy gained by the electric dipole during rotation of that dipole from angle theta 1 to theta 2 is dipole moment electric intensity into cos of theta 1 minus theta 2. Friends, पोटेन्शियल एनर्जी झिरो कुठे घ्यायची हा आपली चॉईस असते. वी चूज द झिरो पोटेन्शियल एनर्जी प्लेस बाय आवर कन्व्हिनियन्स and therefore let us consider that our dipole is initially perpendicular to the direction of E. म्हणजे थीटा 1 ची किंमत असली पाहिजे 90 डिग्रीज आणि cos of 90 म्हणजेच असणार 0. therefore इथून जर हा डायपोल आता रोटेट करायचा आहे आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी सोबत थीटा अँगल होईपर्यंत रोटेट करायचं असेल तर वर्क डन करावं लागेल पीई मायनस कॉस थीटा, म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी ऑफ दिस डायपोल विल बी इक्वल टू मायनस पीई कॉस ऑफ थीटा. जर का समजा आपण हा डायपोल इनिशियली इलेक्ट्रिक इंटेन्सिटीच्या डायरेक्शनला ठेवला तर थीटा 1 ची किंमत 0, याचा अर्थ कॉस ऑफ थीटा 1 म्हणजे cos of 0 हे 1 येईल. If we want to rotate this dipole from this position to the theta position, then work done will be, or potential energy stored will be PE in bracket 1 minus cos of theta. Thank you.